टाटीचे अभंग. आपल्या प्रायश्चित नंतर आपल्या मुलांना चांगले आयुष्य जगता यावे अशी भावना आशा ठेवून विठ्ठलपंतांनी रुक्मिणीबाई यांनी इंद्रियांनी नदी जल समाधी घेतली. दुसऱ्या दिवशी मुले उठली तेव्हा त्यांना आईबाबा कुठे गेले हा प्रश्न पडला. निर्जनातला आपल्या सामर्थ्याने काय झाले हे समजले. तो 10 वर्षाचा होता. त्यांची लहान भावंडे ज्ञानेश्वर 8, सोपान 6 आणि मुक्ता तर केवळ 4 वर्षाची होती. निर्जनाथनी त्यांना काय झाले ते समजावले, त्यांना धीर दिला. 10 वर्षाचा असला तरी तो एक ज्ञानी योगी होता. तो आपल्या भावंडांचा माता पिता आणि गुरु बनला. त्याने भावंडांना सांभाळले, त्यांना प्रेम दिले, आपल्याकडचे ज्ञान दिले. त्यांचे कुटुंब समाजाने वाळीत टाकलेले होते. त्यांना कोणाचा आधार नव्हता. त्या भावंडांनीच एकमेकांना आधार दिला. 4 भावंडांचे एकमेकांना फार प्रेम होते. ते नेहमी एकमेकांची काळजी घ्यायचे. अवघड परिस्थितीत एकमेकांना धीर द्यायचे. सर्व कामे मिळून मिसळून आपसात वाटून घेऊन करायचे. निर्जनाथ आणि ज्ञानेश्वर गावात जाऊन भिक्षा मागून मिळेल ते आणायचे. त्यावरच त्यांना उदरनिर्वाह चालू होता. असेच ते दिवस खंडित मोठे होत होते. एक दिवस ज्ञानेश्वरांचा गावात फार अपमान झाला. कितीही समजदार असले तरी प्रत्येकाची सहनशक्ती कधी तरी संपते. ज्ञानेश्वरांचे वय सुद्धा कोवळे होते. ते फार व्यथित झाले. त्यांना सततच्या या अपमानाचा द्वेग आला होता. ते रागारागात घरी आले आणि घरात गेले आणि झोपडीचे दार बंद करून एकटेच आत गमसत बसले. आता आपण कोणाकडे जायचे नाही, कोणाशी बोलायचे नाही असे त्यांना वाटत होते. लहानग्या मुक्तेने हे पाहिले आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. मुक्तेने ज्ञानेश्वरांना दादा दादा बाहेर ये, असा बसू नको अशा हाका मारून पाहिल्या. पण आज ज्ञानेश्वरांची मनस्थिती फार बिघडली होती. ते काही ऐकत नव्हते, प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या जागे वेगळ्या परिस्थितीने थोरल्या भावाकडून मिळणाऱ्या ज्ञानामृताने सगळीच भावंडे वयाने लहान नसूनही समजतीने थोरल्या माणसांनाही लाजवतील इतकी समजदार होती. समाजाने वाईट वागूनही स्वतः कधी वाईट न बघणाऱ्या आईवडिलांचा आदर्श त्यांच्या समोर होता. लहान बहीण असूनही त्या दिवशी मुक्त्या आपल्या थोरल्या भावाच्या मोठ्या बहिणीच्या किंवा आईच्या भूमिकेत शिरली. तिने ज्ञानेश्वराची समजूत काढायला अभंग म्हणणे सुरू केले. या अभंगातून त्यांनी लोक वाईट वागले तरी आपण विचलित होऊ नये, आपला चांगला मार्ग सोडू नये, संतांना हे शोभत नसते, अशा प्रकारचे विचार मांडले. दर काही ओळी नंतर ती ताटे उघडला. ज्ञानेश्वरा म्हणजे झोपडीचे दार उघडा असे आपल्या दादाला विनंती करत होती. या अभंगातल्या काही ओळी खाली योगी पावन मनाचा साये अभ्रा जनाचा, विश्व रागे झाले वनी सती, चूक व्हावे पाणी, शब्द ससरे झाले क्लेश संती, मानवाचा उपदेश, विश्वपंत भ्रमद्वारा, टाटी उघड्या ज्ञानेश्वरा, संत तोची जना जगी दया क्षमा, ज्याचे अंगी लोभ होता नाही मना, जगी विरक्त तोची जना, हे परलोकी सुख शुद्ध ज्ञान त्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, टाटे उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताच्या अंतःप्रयत्नाने आणि त्या अभंगांनी शेवटी ज्ञानेश्वरांचे मन बंधले आणि ते दार उघडून बाहेर आले. हे अभंग टाटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. मुक्ताबाईच्या लहान वयापासून अशीच प्रतिभा आणि आईसारखीच ममता दाखवण्याच्या स्वभावामुळे त्यांना मुक्ताई म्हणजेच मुक्ता आई असे म्हणतात.